तर चला हो लयच पळायला लागले तू अजनला घालवाय चालली होय. कामावर कसं आहे काम नाही कसं नाही ते लागलेलं. घरातलं काम तसंच राहिलं आणि जरा महत्वाचं काम आहे का. तर तुम्हाला आल्या मी सांगणारच आहे कशाला गेली ते. माझं काम झालं तसं मी काल सांगितलेलंच आहे की नाही होय. होय तुम्हाला चांगलं नाही आहे मी ते करायला. हां व्यायाम चांगला आहे ते करायला तिथलं कसं तर हे असं काम आहे वाटतं कसं चौघं चौघं आहे ते करायला. आणि तसलं एकटं काय उचललं का सगळ्यांना म्हणलं 8-4 दिवस हे करा गाड्या खाली करायला जाऊ नका आहे का ना. चाललंय डोक्यावर चाललं. हां ती मागाशी जाताना माणूस होता तिथं काय माहिती तिचा नवरा बिवरा असेल. आम्ही जाताना ते ड्रमवाल्याचं कशाला गाडीवर बघितलं चालत जाताना बघितलं. हो बाई आता एवढंच जात आहे तुम्हाला 2 दिवस दोघाला किती लागतंय. आंघोळीला लागलं तर बरं झालं आहे का नाही. कपड्याला किती एक साडी ते काय पाणी आहे तेवढं दिसाड आहे दिसाडचं कपडे जाणार का दिवसाड 2 साड्या घालायचं खरं आहे जायचं. तर चला आता आम्हाला एक पंचायत झाली आहे पाण्याची आपल्याला मस्त पाणी आहे तुला प्यायला. घागर माहिती नव्हतं घागर विचारलं तर घेते 250-300 काय करायचं 200 रुपयाचं पेंड आणलं घागर 250-300 ना बघा आता मग गावच्या गॅरंटी आणायला पाहिजे. पण तुम्ही हंडा नाही का आणला प्यायला पाणी. चला 10:30 वाजल्या माझ्या फिरण्यातच गेला वेळ. भांडी पडल्या तर एवढी भांडी घासते मरत तिकडं आली बघा. आणि सकाळ सकाळ पार्लर घरच्या घरीच केलं. कसं दिसतंय सांगा. त्याला मी म्हणतो ते जरा बारीक करा ते म्हणलं मोठं दिसतंय असं बाहेर चांगलं आहे. आणि ती काय झाले की काळं वांग यायला लागलंय मला काळ येतं. आपण काय कुठं तूप बीप वापरत नाही. बहुतेक पूजा ताई म्हणले ते आहे का नाही कसले ते तूप. तर ताईचं 1 नंबर केलंय बघू ताई. आतापर्यंत गेलं माझं आतापर्यंत लयच निवांत केलं. मला होती गडबड मला जायचं होतं तिकडं पैसे काढायला लाडक्या बहिणीचं काढलं गे हाय इथं गेले चौकात परत त्यांना सोडलं तिथं तसं केलं. तेव्हा ताईचं बा कसला भारी आकार दिला आहे का. असू द्या तुम्ही ब्रँड आहे तसं नाही ग माझं केलं मी म्हणलं तुम्हाला जसं वाटतंय तसं करा म्हणलं. मला कळत पण नाही म्हणलं मला दिसत बी नाही म्हणलं डोळं झाकल्यावर. हे ताई आले पुन्हा तिला विचारलं मी तिला सांगितलं चुकलंय बरोबर काय माहिती. मला तसा आकार मग आता आपण जीवरला ते तुला दात येत वाटत आहे ना ते सुंदर दिसतात ते माझ्या एकदम पातळ होतं. आणि त्या तुझ्यात आले जर कलर दिसायला कचरा येते कवाय तरी खरकट आहे तेवढं. ते मगाचं ते आहेत की रे बघ थोडेसे वर भाकर आहे ह्याच्यावर वर ठेवले ते टाका केरी बघ मध्ये भिजलेले आहे. कुठले असेल की हाय किथच तो पण आता चालले ते. तर आता लय काळा करायला लागले भुका लागले ते आता काहीतरी खावं लागेल. सकाळ सकाळ फिरून आली तिथं त्यांचं काम पण बघितलं तर भारी आहे काम त्यामुळे काय अडचण नाही.
त्यांच्या मनासारखं तर लागलं एवढं कसं का असं ना निवांत का होणा पण लागलं चांगलं लागलं. तर त्या सरांच्याच गाडीवर बसून गेले. म्हणजे आम्ही जाताना 2 जण 3 जण गेलो आणि येताना 2 जण आलो. ते मला म्हणलं डायरेक्ट सर की तुम्हाला घरीच सोडतो. मी म्हणलं बरं झालं म्हणून सोडलं. तर रात्रीच्यावर निमित्तनं दिसल्या. मी म्हणलं सोडायचंच रात्र आहे ते तर डरमान आलं ते ना त्यामुळं म्हणजे आणि असं झालं की माझ्या मुलीला कुणाला मी म्हणजे माहिती आहे की मी ताई म्हणते ताईला म्हणजे माझ्या मुलीला तर तिला सोमवारपर्यंत धाकला पोच केला तरच तिला शाळेत एंट्री आहे. नाहीतर तिला शाळेतच नाही. त्याच्यामुळं बरं झालं हे तर पैसे आलं मला. मग आता ही पैसे हाय असं तिकडं सोडते. घरात आपण कसं बी खातोय कसं बी करतोय आहे का नाही. आणि एवढी एक काळजी वाटते आता. दादाचं काय नाही दादाचं 1500 रुपये फक्त आहे. आणि तिचं बी झालंय निम्यातनं तर झालं निम्मं तर झालंय तिचं. तुम्हाला तर सांगितलंय की तिचं दप्तर काय दप्तर सोडून दप्तर चांगलं होतं पण ह्यांनी काय आणलं नाही. त्यांनी गायला तर एक महत्त्वाची होती पुस्तकं महत्त्वाची होती आणि जी 2-4 वह्या लागतात त्या ती घेतल्या होत्या मेन. तर काल वडील जाऊन तिला दप्तर गणवेश ती घेऊन आला. तर दाखला आणायला त्याला म्हणलं आपलं तेवढं आहे ना आणायचं जायचं आपलंच ते असते काय थोडी झाली वय 300 रुपये तर पेट्रोलला. आज लय जीव आळसल्याने झालाय का झालाय काय काय माहिती का चहा पिली नाही मी खरं आहे चहा पिली नाही त्याच्यामुळे मग तरी म्हणलं मी कसं काय एवढं मला आळस झालाय त्यामुळं तसं झालंय मला. बघितलं की तुम्ही तर झोपीला म्हणलं तुम्हाला रात्री म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवावं की मला किती उशीर होतोय किती नाही उशीर होत की त्यातनं मग सकाळचं काम राहिलं तर मग ते संध्याकाळ करावं लागतं मग सकाळची गडबड त्यामुळं तर आधी पहिला चहा पिते जांभळ्यावर जांभळे यायला लागले ते बघू हाय का चहा टाकलं का हा तर ताईनं माझी चहा केलेला आहे वाटतं. ते कसं की कानाच्या नारड्याच्या खाली येतात ना त्याच्यामुळे मी पिली नव्हती. तर आता पिऊन घेते चहा आता आणले वाटतं ताईनं दूध. आणि प्लेकिंग मला सांगा कसे झाले ते लयच मोठे झाले ते मला तर म्हणजे त्यांनी आकार दिला नाही असा माझ्या पायाला कसा आकार होता इथनं येऊन तुला गडबड होती कुणाच्या चुका काढू नको काय ग बसा घरी येऊन कुणी तर केलंय म्हणायचं घरी येऊन केलंय. मी त्यांना पण नाव देते फक्त मी म्हणते एवढंही करायचं होतं म्हणजे असा आकार झाला असता असं एवढं म्हणजे तुला गडबड होती त्यांची काय चुकेल तर जाऊ दे पुढच्या बाहेर चांगल्या करतील हे ना चांगल्याच करले असते पण तुला गडबड होती आणि त्यांना पण उशीर झालता जायला त्यांना नव्हतं उशीर झाला तुला झालता ह्या असे अशा मोठ्या जावांचं ऐकून घ्यायला लागतं ना हे लोकांची कशाला चूक काढते ते निवांत करत होते तुलाच गडबड झाली होती. किती रुपयाला करायचं ते तरी तू विचारलं होतं का गेलं मी पडालीच तुम्ही कशाला आहे मी आहे ग पण किती रुपयाला करत्यात पैसे किती बाबा आता मी म्हणलं रात्रीने चौकशी केली म्हणल्यावर काय नाही त्यांनी सांगितलं पैसे फुकटच करणार होते का ते पैसे देऊन घेते का आता तुम्ही असल्यावर काय टेन्शन आहे पैशाचं मी तर पैशापुरतीच मी आहे का सगळ्यांना मी तर तुम्हाला सोडणारच आहे की आता मी त्यांना सोडलेलं तुम्हाला दिसणार नाही कसं काही सोडायचं कसं बरं त्यांनी व्हिडिओ चालू करू द्या मी त्यांना टंग वाचतं या तर चला मी बंद करते आता व्हिडिओ आणि त्याचे त्यांना पैसे पाठवते हाय का नाही कसं असतंय की पैसे सगळ्याकडे असतात 50 रुपये 50 रुपये बरं असतं 50 रुपये कपाळावर केलं माझं 45 घेतलं तुझं 50 बरोबर तर सोडते त्यांना 50 रुपये आणि चहा पिते तिकडं काय टेन्शन घ्यायचं नाही 50 रुपयाला नाही व कारण का आपल्या गावाकडं थोडंसं 30 रुपये 30-40
30 रुपये घेते ती, म्हणजे 8 तर घेते 30 रुपये. हाय नमस्कार everybody.